नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे. मनसे कुणाला नको आहे असं सध्या प्रश्न विचारला जातो आहे. कारण एक उत्तर भारतीय संघटना आहे. या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांनी मनसेच्या पक्षावर बंदी आणावी अशी एक याचिका न्यायालयात दाखल केलेली आहे. आणि यापूर्वीही मनसेच्या जो टक्केवारी आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यावरून मनसेची मान्यता रद्द होते का अशी एक चर्चा गेल्या काही वर्षामध्ये होती. आणि आता पुन्हा उत्तर भारतीय सेनेच्या वतीने मनसेची मान्यता रद्द करावी, कारण ते समाजामध्ये फूट पाडत आहेत असा आरोप या सेनेने केला आहे. आणि या सेनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली. आणि दुसरीकडे मनसेकडून भाजपकडून मनसेला संपवण्याचा डाव खेळला जातो आहे असा एक आरोप मनसेच्या प्रवक्त्यांनी केला आहे. त्यामुळे मनसे सध्या कुणाला नको आहे असा एक प्रश्न पडतो. भाजप हा मनसेचा गेम करते का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल. परंतु मनसेला अडचणीत आणण्याचं काम भाजप करतं आहे असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून होतो आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी याला स्पष्ट नकार दिला आहे. येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच कोणाचा गेम करतं आहे.